भास्कर जाधवांनी झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतो असे संकेत दिले होते। शिवसेना युबिटीत डावललं जात असल्याची भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली। मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करावं असा सल्ला त्यांना संजय राऊत यांनी दिलाय। त्यांच्या या भावनांची पक्षप्रमुख दखल घेतील असंही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय। फारच तुम्हाला वाटत नाही का तुम्ही थोडे साइडलाईन होत आहेत, अन्याय होतोय? मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की तुम्ही विरोधी पक्षनेते व्हाल, आता त्या गोष्टीलाही काही महिने झालेत, होत नाहीये ते नावाची घोषणा किंवा आम्ही चर्चा फक्त येत असते की भास्कर जाधव होणार होत नाहीयेत। असं आहे की मी साइडलाईन होतोय असं काही मला तरी वाटत नाही, परंतु एक गोष्ट आहे की शेवटी क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली तर आनंद वाटतो, काम करायला हुरूप येतो, काम माणूस अधिक जोमानं करू शकतो। त्यापेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कॅपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार, ठीक आहे करूया। खरं सांगू का, असं वरच्यावर आता मनात यायला लागले की आपण राजकारणातून आता निवृत्ती घेऊया का, असं वाटायला लागले। का कुणास ठाऊक, परंतु असं वाटायला लागले की आपण आता निवृत्त झालेलं पाहिजे। आता 70 जवळ आली, या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं। अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही। ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत। आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात, यापुढे मांडतील। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील।